नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा जवळ आलेली आहे, तर आपण असे काही प्रश्न बघत आहोत की ज्याचे हमखास उत्तर आपल्याला माहीत असले पाहिजेत आणि जे आपल्याला जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आणि पास होण्यासाठी मदत करतील असे आपण इथे काही प्रश्न बघणार आहोत. योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा. या चारीपैकी बऱ्याच वेळेला कोणता तरी एक बोर्ड परीक्षेत आपण पाहायला मिळतो आणि अतिशय सोपं अशी याची उत्तरं आहेत. जसं पहिलं आहे, स्थिर घटकावर केला जाणारा खर्च. आता याचं उत्तर येते का तुम्हाला? जरा गेस करा बरं, की याचं उत्तर काय असेल? की स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च. जसं जमीन आहे, इमारत आहे, मशिनरीज आहे, तर याच्यावर जो खर्च केला जातो तो कोणत्या प्रकारचा खर्च असतो? तर याला म्हणतात स्थिर खर्च. जो स्थिर खर्च घटकांवर केला जातो त्याला स्थिर खर्च असं म्हणतात. किती सोपं उत्तर आहे याचं. प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनाचा खर्च. आता इथे दोन संकल्पना आहेत. एक खर्च आहे आणि दुसरी प्राप्ती संकल्पना आहे. म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि वस्तू विकल्यानंतर मिळणारं उत्पन्न म्हणजे प्राप्ती असतं. प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनाचा खर्च. आता जेव्हा एक एक वस्तू तयार केली जाते तेव्हा येणारा खर्च याला म्हटलं जातं सरासरी खर्च, की सरासरी प्रत्येक वस्तूच्या निर्मितीसाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च. एका जादा नगरसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ, की एक जास्त नगरसंख्येच्या उत्पादनामुळे होणारी निव्वळ खर्चात वाढ जी असते ती असते सीमांत खर्च. म्हणजे ह्या 3 खर्चाच्या संकल्पना आहेत. प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती ही सरासरी प्राप्ती असते. प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती ही सरासरी प्राप्ती असते. तर अतिशय सोप्या अशा ह्या 4 संकल्पना आहेत. स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च स्थिर खर्च असतो. बदलत्या घटकांवर जसा कच्चा माल असेल, त्यानंतर टेलिफोन बिल असेल, वीज असेल, तर या सगळ्या घटकांवर जो बदलत राहतो खर्च तो बदलता खर्च असतो. जमीन असेल, इमारत असेल, तर हे स्थिर घटक आहेत. याच्यावरचा खर्च स्थिर असतो. प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनाचा खर्च हा सरासरी खर्च असतो आणि एक जादा नगरसंख्येचं उत्पादन केल्यामुळं जेव्हा खर्चात निव्वळ वाढ होते तो सीमांत खर्च असतो आणि प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती ही सरासरी प्राप्ती असते. धन्यवाद.